जी टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत CSC DigiPay मध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे, जे की जुने व्हर्जन बंद झाले आणि नवीन DigiPay CSC क्लाउड चालू झालेली आहे. त्यामध्ये एक नवीन एरर येत आहे 20 किमी म्हणजे 20 किलोमीटर एरियाच्या जिओ फेन्सिंगमध्ये असेल तरच आपण DigiPay चालवू शकतो. तर काही जणांचे सेंटर हे त्याच्यामध्ये आहेत 20 किलोमीटरच्या, तरी पण तो चालत नाही. हा जो एरर येतोय तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन आहेत का? तर एक मी ऑप्शन आपल्याला सांगतोय. पण आपल्याला जो CSCचा पोर्टल आहे त्यांनी ठरवून दिलं आहे, की आपलं सेंटर हे 20 किलोमीटरच्या आतमध्येच असायला पाहिजे, जिथं आपलं जिओ टॅगिंग झालेलं आहे त्याच्या. ओके. तरी पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येतोय, तर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू. जर आपण आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात आपण नेमकं आपल्याला यासाठी करायचं काय आहे. माझा मी लॉग इन केलेलं आहे. ऑलरेडी तुमचं पण CSC ID वगैरे असो त्याप्रमाणे तुम्ही लॉग इन करून घ्या. यामध्ये आपण पाहतोय इथं काय सांगते, यू आर आउटसाइड द अलाउड जिओ फेन्स रेंज 20 किमीज म्हणजे 20 किलोमीटरच्या एरियाच्या आपण बाहेर आहोत. आणि हा आपलं कुठून घेतो तर आपलं गुगल मॅपचं जे काही लोकेशन असतं ते लोकेशन आपल्याला अलाउ केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर पुढे जाता येत नाही. तर याला आपल्याला काय करायचंय, हा एरर तो काढायचा. या एरर काढण्यासाठी न्यूट्यावरती जा. न्यूट्यामध्ये आपल्याला इथं काय करायचंय, अ, एक लोकेशन गार्ड लोकेशन लोकेशन गार्ड लोकेशन गार्ड हां, आता हा जो आहे क्रोम वेब स्टोअर हाच आपल्याला घ्यायचा आहे. आणि हे जे एक्सटेन्शन आहे लोकेशन गार्ड, हे एक्सटेन्शन आपल्याला ॲड टू क्रोम करायचं आहे. ॲड टू क्रोम केलं हे आपल्याला एक्सटेन्शन एक्सटेन्शन ॲड झाल्यानंतर काही स्टेप येतील आपल्याला, त्या नेक्स्ट नेक्स्ट करायच्यात. डाउनलोड होते, इन्स्टॉल पण झालेलं आहे. ओके. नंतर नेक्स्ट. आधी तर आपल्याला विचारते ओके, प्रेस करा. इथून आपण लोकेशन घेऊ शकतो. इथं अलाउ करायचे. त्यानंतर हे आपण अगोदर क्लोज करून घेऊ. तर इथं जो आपल्याला पॉईंट दिसतो तो आपल्याला फिक्स करायचा आहे. ऑप्शन्स ऑप्शन्समध्ये इथं आपल्याला काय सांगितलं, मीडियमवर जायचं आहे. डिलीट फेक लोकेशन्स. प्रायव्हसी लेवल्सला याला आपल्याला पूर्ण हाय करून द्यायचं आहे 10 आवर्ससाठी. फिक्स लोकेशन. आता आपल्याला ते लोकेशन फिक्स करायचं आहे, की नेमकं आपला जो CSC सेंटर आहे, ज्या गावामध्ये, ज्या जिओ टॅगिंगला आपण लोकेशन दिले आहे तिथं आपल्याला घ्यायचं. त्यासाठी आपण याला मायनस करून झूम कमी करून घेऊ याचं लेवल, ज्यानुसार आपल्याला आपलं दिसून पण येईल. तर माझं जो सेंटर आहे, माझं CSC सेंटर आपण नांदेडमधून रजिस्टर केलेलं आहे. तर समजा आपण नांदेडमध्ये जाऊ यासाठी. इंडिया. त्यानंतर याला आपण झूम झूम हे नागपूर, अमरावती, नांदेड. झूम झूम बंगाल. नांदेड. त्याला परत झूम करायचं याला. तुम्हाला जेवढी आवश्यकता पडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला झूम करून घ्या. तर लोकेशन जिथं आहे आपण तिथे तो लोकेशन देऊ त्याचा. ओके. आपल्याला पॉइंट करून घ्या. इथं लोकेशन आपण अटॅच केलेलं आहे. नंतर आपल्याला एक काम करायचे, ते एक्सटेन्शनवर जायचे. लोकेशन गार्ड यामध्ये लोकेशन हे चालू आहे. आपल्याला बंद करायचं, त्याला आपण बंदही करू शकतो. परत आपल्याला एक काम करायचे, त्यामध्ये गुगल मॅप्स एंटर. सॉरी. हे गुगल मॅप्सवरती आपल्याला लोकेशन एकदा चेक करून घ्यायचे. लोकेशन अलाउ. वेट.
वेट. यूज फिक्स लोकेशन. ओके, इथं लोकेशन आलेलं आहे. म्हणजे जेव्हा यामध्ये आपण सेटिंग करत आहोत तर या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं जो लेवल आहे मीडियम, त्याला काय करायचं आपल्याला, यूज फिक्स लोकेशन करायचं, तेव्हाच त्या लोकेशन सेट केलं. फिक्स लोकेशन केला तर इथं आपल्याला लोकेशन दाखवते. परत आपण डीजीपे मध्ये जाऊ, त्याला रिफ्रेश करून घेऊ. रिफ्रेश केल्यानंतर बघा आपलं एजंट ऑथेंटिकेशन आपण करून घेऊ. ओके, या पद्धतीने आपलं हे सॉल्व्ह झालेलं आहे जिओ टॅगिंगचं. नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.